ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये शनी मंदिरात ब्रह्म कलशोत्सव साजरा केला जातो। गेल्या 3 दिवसांपासून हा उत्सव सुरू आहे। मंदिरामध्ये थोड्याच वेळात गणेश नाईक येऊन दर्शन घेणार आहेत। 13 वर्षांनी हा उत्सव साजरा केला जातो। ब्रह्म कलशोत्सव निमित्ताने सांस्कृतिक परंपरा जपण्याचं काम यावेळी मंदिर प्रशासनाकडून केलं जात आहे। तर नेरूळमध्ये शनी मंदिरामध्ये सध्या ब्रह्म कलशोत्सव हा उत्सव साजरा केला जातोय। 13 वर्षांनंतर हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय। परिसरातल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। 34 तर ही नेरूळच्या शनी मंदिरातली आपण दृश्य पाहतोय। सध्या तिथे ब्रह्म कलशोत्सव हा उत्सव सुरू आहे। त्यामुळे शनी मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळते। अनेक स्थानिक नेते सुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होत आहेत। मंदिर प्रशासनाकडून अतिशय चोख अशी व्यवस्था करण्यात आली। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातल्या भाविकांनी सुद्धा दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं सध्या पाहायला मिळते। तर नेरूळमध्ये सध्या शनी मंदिरात हा ब्रह्म कलशोत्सव सुरू आहे। या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी सुद्धा गर्दी केल्याचं पाहायला मिळतं।